मित्रांनो, ही आपली बेडवर आहे सोयाबीन आणि तूर. आता राहिली दुसरी गोष्ट कशी की हे आपलं घरगुती बियाणं प्रभाकर कंपनीचं मागच्या वर्षी आपण शेतकऱ्याकडून घेतलं आणि त्याला मे महिन्यात आपण त्याला चायनी वगैरे मारमूर करून सर्व व्यवस्थित M45 बुरशीनाशक लावून आपण ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर पेरताना आपण पुन्हा त्याला बीज प्रक्रिया वगैरे करून पेरणी केली. आता राहिली दुसरी गोष्ट कशी, शेतकऱ्यांचे भरपूर कमेंट आल्या होत्या मला, बेडवरचा ॲव्हरेज कमी भेटते बा. आता राहिली दुसरी गोष्ट, बेडवर कमी ॲव्हरेज भेटते त्याचं एक कारण सांगतो. तुम्ही जर टोकन पद्धतीनं लागवड केली तर बरोबर होते, 2 बी 3 बी 1 बी असं पडते. पण जर आपण समजून जा मजुराच्या हातानं जर टोकन करतो म्हटलं, म्हणजे बायानं पेरतो म्हटलं, तर बी जास्त होते, म्हणजे 4-5 टाकते. तर याच्या हिशोबानं कसं, आपला जो बेड होता हा बेड होता 4.5 फुटाचा. त्याच्यावर आपण 3 तास लागवड म्हणजे टोकन यंत्रानं केली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, 2 तास सोयाबीन आणि 1 तास तूर. आता हे मधातलं जे तास आहे हे तुरीचं तास आहे. आता राहिली दुसरी गोष्ट कोणती, जे आपलं सोयाबीन आहे हे सोयाबीन आपण टोकन यंत्रानं पेरलं, त्याच्यानंतर आपण तूर टोकली म्हणजे तूर टोकन केली. आता राहिली दुसरी गोष्ट, ॲव्हरेज कमी येते म्हणे. त्याचं एक कारण सांगितलं तुम्हाला. कसं आहे, अनुभवाच्या हिशोबानं आपण सांगतो. आपल्याला कसं आहे, कमेंट कसे कोणी काही करा, पण कसं आहे, अनुभव एक सांगतो. आपल्या आता याच्यावर 3 फवारण्या झालेल्या आहे वरच्या, आणि फवारणीचं शेड्यूल आतापर्यंत 3 फवारणीत आता तुम्हाला मी दाखवतोच. राहिली दुसरी गोष्ट कोणती, पेरताना सोबत आपण तणनाशक घेतलं होतं. पेरलं लगेच आपण तणनाशक मारलं होतं, त्याच्यामुळे तण निघालं नाही. दुसऱ्या वेळेस आपण दुसरा एक तणनाशकचा घटक घेतला आणि त्याच्यानंतर वरच्या आपण 3 फवारण्या केल्या. आता हे कपाशी आपलं तूर आणि सोयाबीन तुम्ही पाहू शकता. आता हे आहे घरगुती बियाणं. आता शेतकरी काय म्हणतात, आपण आणतो दुकानाचं बी आणतो आणि ते घेतो. दुसरी गोष्ट अशी आहे की हे घरगुती बियाणं आहे. मागच्या वर्षी शेतकऱ्याकडून आपण बियाणं घेतलं, कंपनीचं नाव आहे प्रभाकर. त्यांनी प्रभाकर लागवड केली होती, आज आपण तेच लागवड केली आहे. आता पूर्ण तुम्ही प्लॉट पाहू शकता. आता राहिली दुसरी गोष्ट, प्रभाकरचं घरगुती बियाणं कोणतंही तुम्ही आता पाहू शकता. ही अशा पद्धतीची जात आहे. आता चल्प आणि शेंगात रूपांतर झालेलं आहे. आता हे टोक्यापर्यंत शेंगा पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीचं काही चल्प आहे, काही आता शेंग पकडलेले आहे. 3 दाण्याची शेंग आहे याच्यामध्ये, भरपूर 3 दाणे. हे 3 दाण्याची शेंग आहे आणि खाली चल्प आणि शेंगात रूपांतर झालेलं आहे. तर अशा हिशोबाचं आहे. आता आपण आणि हे तूर आहे, आपण टोकन यंत्रानं टोकन यंत्रानं आपण केलेलं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये शेतकरी म्हणतात हे अंतर 2 अंतर आपले म्हणजे कमीत कमी 4.5-5 फुटाचं अंतर येऊन राहिलं, हे 2. आणि ते एक बेड आपण खाली ठेवला, याच्यामध्ये 3 तास सोयाबीन लागवड केली. आता सोयाबीन लागवड केली तर तुम्ही पाहू शकता. आता हे 3 तास. आता 3 तास म्हटलं म्हणजे आता पाहू शकता बा, हे 1 तास, हे एक दुसरं मधातलं तास, हे आणि हे 3रं तास. आता राहिली गोष्ट कसं, जेव्हा आपली तूर सोयाबीन निघून जाते तेव्हा तूर येते, म्हणजे अंतर होऊन जाते आपले 5 आणि 5 10 फुटाचं अंतर. हे 5 आणि 5 10 फुटाचं अंतर झाल्यानंतर तुरीची आपण छाटणी आता करणार आहे. आता तुरीची म्हणजे कसं आहे, शेंडे आपल्याला असे मशीनच्या सहाय्यानं खोडणी करायची आहे. कामं भरपूर आहे, त्याच्यामुळे कसं आहे, व्हायची होती आतापर्यंत, एक करू आपण मशीनच्या सहाय्यानं अशा हिशोबानं. अशा हिशोबाचं प्रभाकर सोयाबीन आहे. पूर्ण प्लॉट तुम्ही पाहू शकता. पूर्ण याच्यामध्ये तिकडून चल तसा हे 2 तास तुरीचे आणि हे बेड आपलं 3 तासाचं फक्त सोयाबीन. आणि पुन्हा आपण 2 तास
बेडवरच तूर आणि सोयाबीन अशा पद्धतीचे घेतलं. हे पुन्हा अजून सोयाबीनचं. याच्यामध्ये काय होऊन राहिलं की हे 10 फुटाचं अंतर होते, पुढं तुरीसाठी 1 नंबर होते. अशा पद्धतीचं नियोजन कशा पद्धतीचं आहे तुम्ही सांगा. आता चुकलं असेल तरी सांगा, चालते. आता ॲव्हरेज किती निघते याच्या पद्धतीने आपण तुम्हाला सांगू आपण. चला, धन्यवाद.